सखी सावली काव्यांजली। काव्या, आज भाजीला कांदा घालू नको, फक्त लसूण आणि मिरचीची फोडणी दे। बर अक्काई उठलीस बाळा? छान फ्रेश झालीस ना? बस आता। नाही, मी सगळ्यांच्या नाश्त्यासाठी काहीतरी बनवू का? तर नको, आम्ही दोघे आहोत ना, आम्ही करू। तू बस आराम कर। लाडू तूच बनव ना काहीतरी, म्हणजे त्या निमित्तानं कितीतरी दिवसांनी मला तुझ्या हातचं काहीतरी खाता येईल। आई, तुम्हाला माहितीये का, लाडू माझ्यापेक्षा खूप छान सुगरण आहे। एकदा का तुम्ही तिच्या हातचं खाल्लत ना, तर माझ्या हातची चव विसरून जाल। बहीण कोणाची आहे? बनवून आणते। हो। अक्काई, हा, भाजणीचं पीठ असेल तर मी सगळ्यांसाठी थालीपीठ बनवू का? हो चालेल ना। आतमध्ये गेलीस ना की उजव्या हाताच्या सेल्फ मध्ये 2 नंबरच्या स्टीलच्या डब्यामध्ये पीठ आहे बघ, घे। काव्या, तिचा चेहरा बघितलास किती खुललाय ते? बरं झालं तू म्हणालीस ते। तिला असं कामात गुंतवून ठेवलं ना, तिचं मनही रमेल आणि तिकडची आठवणही नाही येणार। नाश्ता तयार आहे। अरे वाह, थालीपीठ 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 ऐकलं मी। अरे प्रीतम, तू? हाय मावशी, काका, बहिणी। अरे हॅलो पुष्पांजली, आज असा एकदम अचानक? हो ना, छान फ्रेश दिसतोय अगदी। अच्छा, थँक्यू। ऍक्च्युली स्टुडिओला जायला निघालो होतो, म्हटलं वाटेवर पुष्पांजलीला एकदा भेटून जावं आणि त्यानिमित्ताने घरी यावं, तुमच्या सगळ्यांची भेट होईल। काल या दोघींना घरी सोडायला आलो होतो, तेव्हा पुष्पांजली आग्रह करत होत्या की प्रीतम आत ये, जरा काहीतरी खाऊन घे, पण उशीर होत होता म्हणून आलो होतो। पण आज ठरवून आलो आणि बघतो तर काय टायमिंग आहे, वाह। गरमागरम थालीपीठ रेडी आहेत। एक मिनिट पुष्पांजली, खरं सांगा, तुम्ही केलं नाही थालीपीठ? मी वासावरच ओळखू शकतो की हे थालीपीठ तुमच्या हातचं आहे। अरे असे योग इथून पुढे आयुष्यात भरपूर वेळ येणार आहेत। म्हणजे? म्हणजे काही नाही, तू बस ना, भूक लागली ना, बस 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 प्रीतम, तू बस। मी आणते आई आई, तुम्ही बसा, तुम्ही सुरुवात करा, मी घेऊन येते। घेऊन ये। लाडू, मला ना खूप भूक लागली आहे, एखादं थालीपीठ तयार। हा, हे घेते मी। नको नको नको, ते नको। का ग? अच्छा, स्पेशल कोणासाठी तरी बनवलंयस का? म्हणजे अक्काईला नाही मिळणार? नाही नाही, तसं नाहीये, मी बनवते ना, दुसरं बनवते। अक्काई, आज काय बाई, सकाळी सकाळी मस्त सरप्राईज मिळालंय का मुलीला? स्वतःच्या हाताने बनवलेलं थालीपीठ नवऱ्याला खायला द्यायचा योग जुळून आलाय। लाडू, मी म्हटलं होतं ना तुला, तुम्हा दोघांना कुणीच वेगळं करू शकणार नाही। तुम्ही दोघं एकमेकांसाठीच बनलेले आहात। आला की नाही प्रीतम तुझ्या मागे मागे इकडे? चल जा, त्याला आता तू बनवलेलं थालीपीठ दे खायला, खुश होईल तो। काय पण या थालीपीठने जादू केली आहे कोणास ठाऊक। अक्काई, जा लवकर जा, मी बघते। वाह वाह वाह, क्या बात है। क्या चव है, ही चव, हीच कन्सिस्टन्सी, काय टेक्स्चर, वाह।
बास, आता अजून काही नको आणि कामालाही जायला नको. अरे मग नको जाऊ, आराम कर इथे, तुझंच घर आहे. अरे काका, माझी तीच इच्छा आहे, पण आता काय करायचं, अभी पेट का सवाल है, आपको तो जाना पड़ेगा. ऍक्च्युली एका नवीन पॉडकास्टचं काम सुरू आहे माझं, ते करायचं. खरं सांगतो, हे थालीपीठ खाल्ल्यावर जी काय एक वेगळी एनर्जी आली ना अंगात, त्या स्टुडिओत गेल्यावरती ना अशा सटासट आयडिया सुचणार आहेत ना मला. ओ पुष्पांजली, थँक्यू सो मच. मी शपथ सांगतो, मी प्रेमात आहे तुमच्या. थालीपीठाच्या. आणि हो, बाय द वे, तुमचा नवरा आहे ना जगातला सगळ्यात लकी माणूस आहे. म्हणजे तुम्ही सगळं तर छान करताच, पण स्वयंपाक सुद्धा काय जमतो तुम्हाला. क्या बात आहे. तुमच्यासारखी बायको त्याला मिळाली ना, बस जिंकलं तिकडे. हा, पण अजून एका गोष्टीचं मात्र वाईट वाटतं. म्हणजे आपण सगळे इथे मिळून पुष्पांजलीने बनवलेल्या थालीपीठावर हे असा मस्त ताव मारतोय, पण त्याच्या बिचाराच्या हे नशिबातच नाही. मला खरंच हवंय पुष्पांजली की तुमची लवकरच त्याच्यासोबत भेट घडावी. काय बोलत बसलोय मी, थालीपीठ पण संपलंय, मला कामालाही जायचंय. चला, थँक्यू सगळ्यांना, प्रचंड मजा आली. बाय. अवकाश. एक मिनिट पुष्पांजली, पुढच्या वेळेस अशी थालीपीठं कराल तेव्हा माझी आठवण काढा. चला बाय, पळतो. सावकाश रे, सांभाळून जा. ओ या. लाडू. हा, काही अगं प्रीतम, इतकं छान तुला येऊन भेटून गेला, तुला आनंद व्हायला हवा ना. चेहरा बघ कसा झालाय तुझा. काय झालं? काही तो आला, त्यानं माझ्या हातचं काहीतरी खाल्लं याचा मला आनंद आहे, पण अजूनही मला त्याची मैत्रीणच मानतो. त्याला अजूनही असंच वाटतंय की माझं लग्न कुठे दुसऱ्याशीच झालं. आमच्या लग्नाबद्दल, आमच्या नात्याबद्दल त्याला काहीच आठवत नाहीये का? काहीच नाही. सतत माझ्या नवऱ्याबद्दलच बोलत असतो तो. असंच चालत राहिलं तर आम्ही दोघं एकत्र कसे येऊ अक्काई? लाडू, असं नाही बोलायचं. हे बघ, आजच काहीही कारण नसताना तो स्वतःहून भेटायला आला की नाही. हो, मान्य आहे मला अक्काई, मला मान्य आहे, पण मैत्री पलीकडे
त्याच्या मनात अजून काहीच नाही. अक्काई, अक्काई, मला माझ्या हक्काचा माणूस परत कधी मिळेल? मला मला पुन्हा माझ्या स्वतःच्या घरात राहायला मिळणारच नाहीये का? लाडू, असं नाही बोलायचं. तुला तुझ्या हक्काचा माणूस मिळेल. लवकरच सगळं काही चांगलं होईल. विश्वास ठेव माझ्यावर. बघ, हा तुझ्या कसोटीचा काळ आहे असं समजूया आपण. आणि संकटांना असं घाबरून जायचं नसतं बाळा. त्यांचा सामना करायचा असतो. लढाईची ताकद आहे आपल्याकडे. आणि आतापर्यंत किती मोठी मोठी आव्हानं पेलली आहेत आपण, हो की नाही? तसाच यातून पण मार्ग काढू आपण लवकर. सगळं नीट होईल. तुला तुझा प्रीतम नक्की परत मिळेल, हा शब्द आहे माझा. लाडू, असं रडायचं नाही. हा, डोळे पुस बघू. छान हसून दाखव. हा, हस. काव्या, अगं तुझा फोन वाजतोय. आले आई. सरांचा फोन. हॅलो, हा सर बोला. थँक्यू सर, थँक्यू सो मच. खूप मदत होईल. थँक्यू. काय ग, काय झालं? आई, सरांचा फोन होता. मला 2-3 दिवस घरून काम करायची परवानगी दिली त्यांनी. म्हणजे सकाळी उठून ऑफिसला जायची धावपळ होणार नाही आता. हे मात्र खूप बरं झालं बघ. आई मी निघतो. विशू, अरे थांब, नाश्ता करून जा ना. हो, मी नाही आई, मी बाहेर खाईन काहीतरी. तसंही घरच्यांपेक्षा पाहुण्यांची सरबराई चालली आहे. चालू दे. आणि हो, कसं आहे, गर्दीत राहण्यापेक्षा बाहेर गेलेलं बरं, हो ना? त्या मुलाचं डोकं थंड कधी होणार आहे कोणाच ठाऊक. अंजली, अंजली, मधुरा, तू अशी अचानक? अंजलीकडे महत्वाचं काम आहे माझं. कसलं काम? या पेपर्सवर तिच्या सह्या हव्या. हे कसले पेपर्स आहेत मावशी? प्रीतम आणि अंजलीच्या डिवोर्सचे पेपर्स आहेत. शिवाई, कंटाळा आलाय. तुला गुप्तेंच्या घरची सून करण्याच्या नादात इथं माझा जीव चाललाय. सगळी कामं आपल्यालाच करायला लागतात. ही माणसं एवढी श्रीमंत आहेत, सगळे नोकर काढून टाकले त्या बाई. सगळी कामं आपणच करायची. नाहीतर काय, मला रील्स वर लाईक किती केलं तेही सुद्धा बघता येत नाहीये. अशू, अगं त्या रीलचा नाद सोड आता. तुझ्यासाठी एवढी मेहनत करते ना, त्याचं काहीतरी चीज कर. आता सगळ्या गोष्टी तुझ्यावर अवलंबून आहेत बघ. जावई बापू,
आजचा इंटरव्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहे, तो क्रॅक व्हायला हवा, लवकर पोचायला हवा. जावई बापू, हो आई, काय कसं चाललंय? कशी आहेस आशू? मस्त. तुम्ही कशा? सगळं ठीक? कसलं काय? अहो, अंजलीच्या घरी जरी राहत असलो ना तरी सगळ्यांसाठी आम्हालाच राबावं लागतंय. अहो मग स्वतःच्या घरी जाऊन राहा ना, कशाला त्रास सहन करून घेताय तिथे राहून? अहो, असं कसं म्हणताय? मधुराताईंना कसं एकटं सोडू? नाही बाई, खाल्ल्या मिठाला जागलं पाहिजे. हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. 2-3 दिवसात अंजली परत जाणार. अंजली जाते परत, वाट बघा. तुम्हाला माहित नाहीये का, मधुराताई अंजलीला परत घेणारच नाहीयेत घरात. डिवोर्स पेपर पण घेऊन गेल्यात तुमच्या घरी त्या. आणि त्या पेपरवर सह्या घेतल्याशिवाय परत येणार नाही असंही म्हणाले. हा, मी म्हटलं होतं ना, ही कार्टी आहे ना, अपशकुनी आहे. एकतर आधी आमचं घर बर्बाद केलं, आता त्या प्रीतम रावांवर उठले. आता तुमच्या घरावरही संक्रांत येणार आहे, लक्षात ठेवा. हो बाई, मी निघते, घरी जाऊन सगळी कामं करायची. पण काळजी घ्या. येते. हो, चला बाय भाऊजी. मावशी प्रीतम आणि अंजलीचं डिवोर्स करायला निघाली. ही अंजली कायमची माझ्या. मधुरा, अगं भानावर आहेस का तू? काय बोलतीयस तू? अंजली प्रीतमचा घटस्फोट? अगं का? कशासाठी? सगळ्यांच्या साक्षीने प्रीतम आणि अंजलीचं लग्न झालंय ना. हा, तर प्रीतमला त्याचं लग्न आठवत नाहीये हे त्याचं दुर्दैव आहे. पण आज ना उद्या तो बरा होईल, सगळं आठवेल त्याला. ताई, प्रीतमला त्याचं लग्न आठवत नाहीये हे दुर्दैव नाहीये, देवाचा कौल आहे तो. म्हणजे अंजली प्रीतमच्या आयुष्यातून कायमची निघून जावी म्हणून घडतंय हे सगळं. ताई बघ ना, प्रीतमला मी आठवते, तू आठवतेस, आपण सगळे आठवतोय, फक्त त्याचं लग्न आठवत नाहीये अंजली बरोबरचं. याचा अर्थ काय होतो ताई? ताई, हीच योग्य वेळ आहे. अंजलीनं या पेपर्सवरती सह्या कराव्यात आणि प्रीतमचं आणि तिचं नातं कायमचं संपवून टाकावं. मग त्यासाठी मला कुणीही कितीही दोष दिला, किती वाईट ठरवलं तरी मला काहीही फरक पडत नाही. मधुरा, तुझं चित्त थाऱ्यावर आहे का? अगं, अंजलीची निवड तूच केली होतीस ना. तीच माझी योग्य सून आहे असं म्हणाली होतीस ना. आणि तिच्या करता तू निकिताला बाजूला केलं होतंस. आणि आता त्याचा सुखाने चाललेला संसार मोडतीयेस. अगं, आई आहेस ना त्याची. हो, आई आहे म्हणूनच त्याच्या काळजीपोटी हे सगळं करतेय मी. आणि तुझ्या सुनेची तुला काळजी नाहीये? अगं, ती सुद्धा कुणाची तरी मुलगीच आहे ना. आणि कुठल्या तरी गुरुजींनी सांगितलं म्हणून लगेच एवढ्या टोकाची भूमिका घेतेस तू. असा कुणावरही आंधळा विश्वास ठेवणारी तू कधीच नव्हतीस मधुरा. आंधळा विश्वास? ताई, अगं, त्या गुरुजींनी जे काही सांगितलं ते सगळं तुलाही पटलं ना, म्हणून तर त्यांचा नंबर घेऊन गेलीस तू माझ्याकडून. उद्या तुझ्या मुलाच्या, तुझ्या सुनेच्या बाबतीत असं काही घडलं असतं तर तू काय केलं असतंस? मावशी, मी आधी शहानिशा केली असती, 100 वेळा खात्री केली असती, दुसरा कुठला तरी मार्ग निवडला असता, पण असा टोकाचा निर्णय घेतला नसता. आणि माझ्या सुनेला असं कोंडून तर नक्कीच ठेवलं नसतं. तू खूप चुकीचं वागलीस मधुरा.
अगं एवढ्या खालच्या पातळीला कशी काय जाऊ शकतेस तू? स्वतःच्या सुनेला अशी जीवघेणी शिक्षा, आणि तेही दुसऱ्या कुणाच्या सांगण्यावरून. मला अजिबात पटलेलं नाहीये हे मधुरा. माझ्या मनातून अगदी उतरलीयस तू. आई आई असं नका बोलू. हे बघा, आपण या विषयावर शांतपणे बसून बोलूया. शांतपणे बसून बोलायची वेळ गेली आता. हे बघ मधुरा, तुला राग येतो, प्रीतमची तुला काळजी वाटते, सगळं मान्य आहे मला. तरीही आपल्या सुनेशी असं वागणं मला कुठल्याही प्रकारे मान्य नाहीये.